माझं नाव विकास ज्ञानदेव पांडागळे. मी राहणार वाकडी, राहता तालुक्यात आहे. माझा एक छोटासा ॲक्सिडेंट झाला होता. घरी घराजवळ पडलो होतो जरा, गाडी स्लिप झाली होती. गाडी नेमकं पायावर पडल्यामुळं पाय नेमकं दुसऱ्या दिवशी सुजला. त्याच्यानंतर मी श्रीरामपूरला ट्रीटमेंट घेतली डॉक्टर कदम यांच्याकडे. त्यांनी मला MRI करायला सजेस्ट केलं. काहीतरी प्रॉब्लेम आहे मला, कारण पायाची मुवमेंट होत नव्हती. त्याच्यामुळे त्यांच्या सल्ल्याने मी MRI केला. लुईन येते MRI केला, परत त्यांना दाखवला. ते म्हणे सर्जरी करावं लागेल. मी त्यांनाच विचारलं सर्जरी करण्यापेक्षा मग दुसरा काही ऑप्शन आहे का? ते म्हणे नाही, ते लिगामेंटचा प्रॉब्लेम आहे तर त्याला सर्जरीचा एक ऑप्शन आहे. त्याच्यानंतर मग मी त्यांनाच विचारलं, म्हटलं आता मी नेमकं सर्जरी करू कुठं? तर त्यांनी मला सजेस्ट केलं होतं वेळघाटामध्ये भालेराव सर आहे, त्यांचं एकदम काम ओके, रिझल्ट पण चांगले, तर तिथं करा. त्यांच्या सल्ल्याने तसंच काही नातेवाईकांनी पण मला सांगितलं का भालेराव सर एकदम बेस्ट आहे. त्याप्रमाणे मी इथं आलो. तिथं आल्यानंतर सरांनी चेक केलं की म्हणजे सर्जरी करावं लागेल. त्याच दिवशी मी ॲडमिट झालो. त्याच्या आधी म्हणजे भरपूर त्रास होत होता, पाय चांगला सुजलेला होता, चांगल्या वेदना होत होत्या. त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी ऑपरेशन झालं. त्याप्रमाणे ऑपरेशन झाल्यानंतर त्या दिवशी त्रास झाला फक्त. त्याच्यानंतर अजून तर काही दुखलं नाही होतं. एकदम म्हणजे चालता पण येतंय. आता काही सटकल्यासारखं पाय अजून तर काही वाटलेलं नाही. बाकी काम म्हणजे चालता येते सध्या. आता किती 15 दिवस तर झाले, चालू शकतो एकदम ओके. बाकी काही विषय नाही. इथलं हॉस्पिटल आणि इथल्या डॉक्टरबद्दल तुमचं काय मत आहे? हॉस्पिटल छानच आहे. हॉस्पिटलचा काही विषय नाही. डॉक्टर पण जेवढे मला आत्तापर्यंत भेटले, सगळे जेवढे भेटले तर सगळे सपोर्टिव्ह भेटले. म्हणजे व्यवस्थित बोलता वगैरे, सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करता. आपला काही डाऊट असेल तर व्यवस्थित क्लिअर करतात. ऑपरेशन माझं चांगलं झालं आणि चालू शकतो लवकरच बरं होईल. भालेराव सरांचे मी खूप खूप आभार मानतो.